हाय ट्रेडर्स, वेलकम टू दी चॅनल. आज आहे 23 जून 2025 आणि काल जसं आपण प्रेडिक्ट केलं तसं निफ्टी आणि बँक निफ्टी आज दोन्हीही बेरिश आहेत. निफ्टीच्या कॅन्डलने आज एक प्रेग्नेंट कॅन्डल पॅटर्न फॉर्म केला आहे, ज्याला आपण हरामी कॅन्डलही म्हणतो. ह्याच्यानंतर मार्केटची जी मूवमेंट असते ती स्ट्रॉंगली बेरिश होते. आता तर ट्रेडिंग सेशन सुरू झाले. लेट्स सी ॲट दी एंड ऑफ दिस सेशन जर ही कॅन्डल कुठल्या दुसऱ्या कॅन्डल पॅटर्नमध्ये कन्वर्ट झाली देन देर विल बी अ ट्विस्ट इन अ निफ्टी. आज आपण प्युअरली निफ्टी ऑब्झर्व करणार आहोत. आज आपण कुठलाही ट्रेड घेणार नाही आहोत. का? कारण डेली टाईम फ्रेमवर निफ्टी जरी बेरिश मूवमेंट देत असली तरी 15 किंवा 5 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवर जेव्हा तुम्ही त्याला शिफ्ट कराल देन डाऊन साईड किंवा गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर निफ्टी आता एका कन्सोलिडेशन फेजवरती गेली आहे, सपोर्टला येऊन थांबली आहे आणि कुठल्याही क्षणी निफ्टी एक मोठी बुलिश कॅन्डल बनवून जे काही आपले डाऊन साईडला ट्रेड घेतलेले आहेत जर आपण पुट बाय केला तर पटकन आपले स्टॉप लॉसेस जे आहेत ते हिट होण्याची दाट शक्यता आहे. बिकॉज मार्केट इज व्हेरी डायसी. So it's always better to analyze few days rather than taking a trade on every single day. It's not at all necessary to take a trade on every single day. मग आज आपण काय करायचं तर आज आपण प्युअरली निफ्टीला ऑब्झर्व करायचं आहे, ॲनालाइज करायचं आहे. 1 डेच्या टाईम फ्रेमवर पुन्हा आपण शिफ्ट करून बघूयात. जर हा सपोर्ट लेवल निफ्टी ब्रेक करते तर पुढे अजून ती किती डाऊनसाईड जाऊ शकते आणि हे आपल्याला कसं कळेल तर हे आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्सेस ड्रॉ करूनच कळेल. निफ्टीने काही गॅप्स ठेवलेत जे फिल होणं अजूनही बाकी आहे. त्याचबरोबर इफ यू ड्रॉ अ पॅरलल चॅनल यू विल कम टू नो की निफ्टी गॉट स्टक इन टू दी चॅनल. ह्याच पॅरलल चॅनलला अजून तुम्ही झूम आऊट करून पाहिलं तर तुम्हाला कळेल की त्याच चॅनलमध्ये निफ्टीने कधी अपसाईडची रॅली दिली देन मार्केटने त्याला ड्रॅग डाऊन केलं, देन इट वेंट अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप अँड देन डाऊन. सो दिस इज अवर रेजिस्टन्स, दिस इज अवर सपोर्ट. ह्या रेजिस्टन्सपेक्षा ह्या सपोर्टला मल्टिपल टाईम निफ्टीने टेस्ट केलं आहे. त्यामुळे जसं मी काल म्हटलं की कुठल्याही सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला जितकं जास्त वेळेला टेस्ट केलं जातं, टच केलं जातं तितकं ते वीक होत जातात आणि त्यांचे ब्रेक होण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढतात. म्हणजे काय? विथ दिस देर आर हाय चान्सेस की निफ्टी यावेळेला डाऊनसाईड ब्रेक करेल आणि डाऊनसाईड ब्रेक करेल तर हा जो गॅप आहे तो निफ्टी फील करेल. सो मेक शुअर की अशा डायसी सिच्युएशनमध्ये तुम्ही ट्रेड नाही घेत आहात. वेट अ मोमेंट, ऑब्झर्व अ ट्रेड, ऑब्झर्व निफ्टी, ऑब्झर्व स्टॉक्स. हां, इफ यू वॉन्ट टू ॲड युअर स्टॉक्स बाय ऑन अ डीपची स्ट्रॅटेजी यूज करून तुमचे ब्लू चिपचे जे स्टॉक्स आहेत त्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. दॅट इज अ डिफरंट पार्ट ऑफ द स्टोरी. बिकॉज सच बेरिशनेस इन अ मार्केट किंवा करेक्शन इन अ मार्केट आर नॉट ऑब्स्टॅकल्स, दे आर ऑपॉर्च्युनिटीज ऑल्सो. सो आजच्या दिवसासाठी मी इतकंच सांगू शकते किंवा सजेस्ट करू शकते की डोंट गेट इन टू दी ॲक्च्युअल ट्रेड, रादर पेपर ट्रेड करा इफ यू नो द कन्सेप्ट ऑफ पेपर ट्रेड. और मी तर म्हणते take a trade into your mind. Just observe resistances and supports आणि ते in your mind ऑब्झर्व करा की हे जर ब्रेक करते तर मला किती पॉईंट्स कॅप्चर करता येत आहेत किंवा माझा किती लॉस होऊ शकला असता जर मी ॲक्च्युअल ट्रेड घेतला असता तर. सो फ्यू डेज इन अ मंथ आर सच जेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त ऑब्झर्वेशन मोडमध्ये जाणं गरजेचं आहे. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया अशीच काहीतरी नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बी ऑन ऑब्झर्वेशन मोड. थँक्यू.